तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 396 पेजवर वरून 6वी ओळ आणि त्या ओळीमध्ये शेवटी दिले आहे किंवा श्री तत्संगियों के संग विषय नरक की साधनता भी शास्त्र विषय कही है. बरोबर. प्रसंग चालू आहे जीवन मुक्तीच्या प्राप्तीचे साधन. कोण कोण आहे तर 3 सांगितले होते. तत्वज्ञान, मनोनाश, वासनाक्षय. वासनाक्षयाच्याच अंतर्गत वासनाक्षयाचा उपाय काय हा विषय चालू आहे. तर अनेक उपाय सांगितले. त्यात स्त्री पुन्हा स्त्रीमध्ये आसक्त असणारे पुरुष अधिक अर्थात विषय लंपट पुरुषांचा संग त्याचा त्याग तोही केला पाहिजे. तो प्रसंग चालू आहे. मग त्याच प्रसंगाला अनुसरून बोलतात की स्त्री आणि तत्संगी म्हणजे त्या स्त्रीमध्ये आसक्त असणारे जे लोक त्यांचाही जर संग करील कोणी संगती करील तर नरकाची प्राप्ती होते. ही गोष्ट शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. कुठं सांगितली की श्लोक काय तिथला तर तो श्लोक या ठिकाणी देत आहेत ग्रंथकार. तर हा श्लोक योषित हिरण्याभरणाम वरादी अंबरादी द्रव्येषु माया रचितेषु मूढ प्रलोभितात्मा युप भोग बुद्ध्या पतंगवत नश्यती नष्टदृष्टी. हा श्लोक आहे. त्याचा पदच्छेद पहा. योषित हिरण्य आभरण अंबरादी द्रव्येषु माया रचितेषु मूढ प्रलोभितात्मा ही उपभोग बुद्ध्या पतंगवत नश्यती नष्टदृष्टी. अन्वय पहा. माया रचितेषु योषित हिरण्य आभरणांबरादि द्रव्येषु प्रलोभितात्मा मूढः ही उपभोग बुद्ध्या नष्टदृष्टी पतंगवत नश्यती. अर्थ पहा. माया रचितेषु मायेच्या द्वारे रचित निर्मित असे जे पदार्थ कोण कोण उदाहरण योषित अर्थात स्त्री, हिरण्य म्हणजे सुवर्णाधिक, आभरण अलंकार, अंबर वस्त्र कपडे वगैरे या सर्व पदार्थाविषयी काय प्रलोभित आत्मा ज्याचं मन आत्मा म्हणजे मन अंतःकरण चित्त अत्यंत लोभित प्रलोभित झालेला आहे या पदार्थाविषयी असा जो मूढ अर्थात अविवेकी पुरुष तो जर या सर्व पदार्थ मायारचित पदार्थाविषयी उपभोग बुद्धीने आहे की नाही त्याचा जर संग्रह करत असेल स्वीकार करत असेल तर असा तो पुरुष कसा नष्ट दृष्टी अर्थात ज्याची दृष्टी विवेक दृष्टी नष्ट झालेली आहे असा पुरुष पतंगवत नश्यती. पतंग म्हणजे अग्नी असतो. अग्नी पेटवला तर काही काही किडे त्या अग्नीमध्ये काय करतात झेप घेतात. का बरं? मरण्यासाठी नाही. त्यांना असं वाटत असतं की अत्यंत तेजपुंज इतका सुंदर पदार्थ आहे तो आपल्याला प्राप्त व्हावा या बुद्धीने ते झेप घेतात. परंतु त्यांना माहीत नसतं की याच्यात आपण जर उडी मारली तर आपला मृत्यू आहे म्हणून, पण ते मरतात. त्याप्रमाणे नश्यती आहे की नाही. झाला श्लोकाचा अर्थ कळला. अर्थ दिलाय पुन्हा ग्रंथकाराने. अर्थ य स्त्री
सुवर्ण, हिरण्य म्हणजे सुवर्ण वगैरे, आभूषण अलंकार, वस्त्र अंबर म्हणजे वस्त्र इत्यादिक जे मायारचित पदार्थ आहे, मायेच्या द्वारे निर्मित पदार्थ आहेत, तीन पदार्थो विषय, त्या पदार्थाविषयी लोभ कु प्राप्त भया है मन जिसका, है की नाही. लोभ म्हणजे कसं, मला पाहिजे 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 अशी बुद्धी झाली आहे त्या पदार्थाविषयी ज्याची. ठीक. लोभ कु प्राप्त भया है मन जिसका, ऐसा जो अविवेकी पुरुष, मूड अविवेकी पुरुष आहे, सो तीन पदार्थो विषय, तो त्या पदार्थाविषयी उपभोग बुद्धी करिके, उपभोग बुद्धी करून जर त्या पदार्थाचा संग्रह करत असेल, लोभ करीत असेल, आसक्ती धरीत असेल, तर पतंग की नाही नाश होवे आहे, तर तो पुरुष पतंगाप्रमाणे नष्ट होतो. ठीक. चला, झालं नाही. हा, पुढे जिस कारण ते, ज्या कारणाने की, शेवटच्या पादाचं राहिलं नष्टदृष्टी. जिस कारण ते सो पुरुष विवेक दृष्टी ते रहित है, विवेक दृष्टी ज्याची त्याची नष्ट झालेली आहे असा तो पुरुष. झालं एवढं. आता पुढे आता मैत्री करुणाधिक विरोधी वासना करिके तीन मलिन वासनाओं की निवृत्ती कये है. मलिन वासनेच्या निवृत्तीचा उपाय जसे अनेक वर सांगितले त्याप्रमाणे विरोधी शुभ वासना जर अंतःकरणात आल्या तर त्याच्याने सुद्धा विरोधी असणाऱ्या मलिन वासना काय होतात, नष्ट होतात. मैत्री करुणाधिक विरोधी वासना करिके, त्या विरोधी वासनांच्या द्वारे तीन मलिन वासनाओं की निवृत्ती काय आहे सांगतात. ते मैत्री अधिक विरोधी वासना, विरोधी वासना म्हणजे कोणाच्या विरोधी, मलिन वासनेच्या विरोधी अशा वासना. कारण एकाच अंतःकरणात दोन विरोधी धर्म राहू शकत नाही. ज्यावेळेस मलिन वासना असेल त्यावेळेस शुभ वासना मैत्री वगैरे नसते, आणि मैत्री करुणा वगैरे असतील तर मलिन वासना राहणार नाहीत. ते मैत्री अधिक विरोधी वासना पतंजली भगवानने, योगसूत्राचे निर्माते पतंजली भगवान त्यांनी योगसूत्रो विषय कही है, ता सूत्र तिथलं सूत्र देतात. मैत्री करुणा मुदितोपेक्षानाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावनातश्चित्त प्रसादनम, हे सूत्र आहे. मैत्री करुणा मुदित उपेक्षानाम या चार वृत्ती आहेत, है की नाही. मैत्री करुणा मुदित उपेक्षा या चार वृत्ती जर अंतःकरणात निर्माण झाल्या तर त्यांच्याद्वारे त्यांच्या विरोधी असणाऱ्या चार वृत्ती की ज्या मलिन आहेत त्या नष्ट होतात. कोणकोणत्या नष्ट होतात, तर सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावनातः चित्त प्रसादनम. ठीक आहे ना. तर मैत्री कुणाविषयी धारण करायची, जे सुखी लोक आहे त्यांच्याविषयी मैत्री, जे दुःखी लोक आहे त्यांच्याविषयी करुणा, जे पुण्यात्मा आहेत त्यांच्याविषयी मुदित प्रसन्न वृत्ती, आणि जे अपुण्य पापात्मा आहेत त्यांची उपेक्षा. विषयाणाम भावनातः, या विषयांच्या विषयी जर मैत्री करुणा मुदित उपेक्षा अशी भावना केली तर होतं काय, चित्त प्रसादनम, चित्त प्रसन्न होतं, अर्थात शुद्ध होतं, अर्थात चित्तातील मलिन वासना निवृत्त होतात, राग द्वेषाधिक निवृत्त होतात. पंक्ती अर्थयः मैत्री करुणा मुदिता उपेक्षा यह चारही प्रकार की शुभ वासना होवे. ही चार प्रकारची कोणती वासना आहे, शुभ वासना होवे. तहा, आता ती चार प्रकारची शुभ वासना कशी धारण करायची, तहा सुखी प्राणियों विषय यह सर्व हमारे ही है, या प्रकार की जा भावना है ताका नाम मैत्री है. मैत्री, जे जगामध्ये सुखी आहेत त्या प्राण्यांविषयी हे सर्व आमचेच आहेत, आपलेच आहेत, अशा प्रकारची जी भावना त्याला म्हणायचं काय, मैत्री भावना, ताका नाम मैत्री है. और दुःखी प्राणियों विषयी, जगात काही दुःखी प्राणी पण आहेत, जर दुःखी प्राणी कोणी दिसले तर त्यांच्याविषयी कशी भावना ठेवायची, करुणा दया. पंक्ती पहा. दुःखी प्राणियों विषय जैसे हमारे को दुःख मत होवे, जसं आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला दुःख होऊ नये, तैसे त्याप्रमाणे
इन प्राणियों को भी दुःख मत होवे, या प्राण्यांना सुद्धा दुःख होऊ नये. या प्रकारची जा भावना, अशा प्रकारची जा म्हणजे जी भावना, ताका नाम, अशा त्या भावनेचं नाव आहे काय बरं? करुणा. दुःखी लोकांविषयी करुणा, दया. जर असे असेल तर त्यांच्याविषयी द्वेष उत्पन्न होणार नाही, हा त्याचा अर्थ आहे. आणि सुखी प्राण्याविषयी मैत्री भावना असेल तर त्यांच्याविषयी राग उत्पन्न होणार नाही असं. और पुण्यवान पुरुषों को देखिके, काही पुण्यवान पुरुष असतात त्यांच्याविषयी जा प्रसन्नता है, ताका नाम मुदिता है, मुदित नावाची वृत्ती. और अपुण्यवाले म्हणजे पापी पुरुष होते जा उदासीनता आहे, पापी पुरुषाच्या बाबतीत उदास राहायचं आहे, काही घेणं देणं नाही, त्यांच्यापासून अलग तटस्थ राहायचं. तो उदासीनता है, ताका नाम उपेक्षा है. इस प्रकार की मैत्री अधिक 4 भावना वाले पुरुष की, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या 4 भावना ज्याच्या चित्तामध्ये आहे त्याच्या चित्तात त्याच्या विरोधी ज्या भावना आहेत, मलिन भावना, मलिन वासना, त्या उत्पन्न होत नाही. कोणत्या बरं? राग, द्वेष, असूया, मद, मात्सर्य इत्यादी मलिन वासना भावना उत्पन्न होत नाही. पुन्हा पाहती पंक्ति. इस प्रकार की मैत्री आदि चार ही भावना वाले पुरुष की राग, द्वेष, राग म्हणजे आसक्ती, द्वेष, असूया, असूया म्हणजे दुसऱ्याचे दोष काढत बसणे, मद, अहंकार वगैरे, मात्सर्य, दुसऱ्याचं सहन न होणे, दुसऱ्याचं चांगलं सहन न होणे. कळलं की नाही? दुसऱ्याचा आंबा फुटला, आपला फुटला नाही म्हणजे लगेच त्याच्याविषयी काय जळजळ, त्याला म्हणायचं मत्सर. असे उदाहरण दिलं. मात्सर्य आदी सर्व मलिन वासना निवृत्त होई जावे. या सर्व मलिन वासना निवृत्त होतात कशाने? जर चित्तामध्ये मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या शुभ वासना निर्माण होतील तर. तिसते त्यामुळे काय होईल मग? इस पुरुष का चित्त शुद्ध होवे, शुद्ध होऊन जातं इथे. इस प्रकार गीता के 16 अध्यायाविषयी, गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये श्री भगवंताने सुद्धा ही गोष्ट सांगितलेली आहे, शुभ वासना सांगितलेली आहे. कोणत्यावर सांगतात? अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. ठीक आहे, असे आणखीन 2-3 श्लोक आहे. दैवी संपत्ती सांगितलेली आहे, अर्थात शुभ वासना सांगितलेली आहे. एका श्लोकाचा विचार करू. तर पहिला श्लोक पदच्छेद. अभयम सत्व संशुद्धि ज्ञान योग व्यवस्थिति दानम दमः च यज्ञः च स्वाध्यायः तपः आर्जवम. अन्वय सरळ आहे. अभयम भय राहित्य, सत्व शुद्धी म्हणजे अंतःकरणाची शुद्धी, पवित्रता. ज्ञान योग व्यवस्थिती म्हणजे काय बरं? आत्मविषयक ज्ञान व कर्मयोग याविषयी निष्ठा, व्यवस्थिती, अवस्थिती, निष्ठा. तर ज्ञान योग व्यवस्थिती, ज्ञान शब्दाचा अर्थ आहे आत्मविषयक ज्ञान, योग शब्दाचा अर्थ आहे कर्मयोग, त्याविषयी व्यवस्थिती अर्थात निष्ठा आहे की नाही. अर्थात वेदविहित जे आहेत त्याच्याविषयी निष्ठा. पुन्हा दान देण्याची प्रवृत्ती आहे की नाही. 2 आहे. दान म्हणजे देणे आणि आदान घेणे. तर बहुतेक लोक घेण्याच्या प्रवृत्तीची जास्त असतात, देण्याची प्रवृत्ती फार कमी असते. बरोबर आहे की नाही? परंतु घेण्याची प्रवृत्ती राजस आहे, देण्याची प्रवृत्ती सात्विक आहे. दिल्याने सात्विकता वाढते, मन प्रसन्न होतं, त्याग आहे तो. आणि जर घेण्याचीच प्रवृत्ती असेल तर त्याने लोभाधिक वाढतात, रजगुण वाढतो, विकार वाढतात. ठीक आहे. याचा अनुभव घेऊन बघा. कोणती गोष्ट असू द्या, दान म्हणजे केवळ पैसेच असा अर्थ नाही आहे. दान शब्दामध्ये जे काही आपण देऊ शकतो, जे काही आपल्या जवळ आहे, आणि प्रत्येक व्यक्तीजवळ काहीतरी असतंच देण्यासारखं आहे की नाही. कुणाजवळ धन असेल, कुणाजवळ कपडा असेल, कुणाजवळ भूमी असेल, कुणाजवळ अन्न असेल आहे की नाही, कुणाजवळ ज्ञान असेल, कुणाजवळ विचार असतील. एवढं काही नसलं तर निदान कमीत कमी 2 गोड शब्द हे तरी प्रत्येकाजवळ असतातच ना. फुकाचे जीवन तरी पाजा, नका देऊ दूध
जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा, म्हटलंय की नाही. चला, दान अर्थात दुसऱ्याच्या हितासाठी, दुसऱ्याला काहीतरी, दुसऱ्याचं भलं होण्यासाठी जे काय आपण देऊ शकतो त्याला म्हणायचं काय, दान. ठीक आहे. पुढचा आहे दम. दम म्हणजे माहितीचा इंद्रिय निग्रह. यज्ञ, स्वाध्याय आहे की नाही. स्वाध्याय म्हणजे काय, रोज नित्यनेमाने पाठ आहे की नाही. गीता वाचायचं असेल, ज्ञानेश्वरी वाचत असेल किंवा पाठ करत असेल. ठीक आहे. सत्संग, स्वाध्याय. तप, जप वगैरे. आर्जव, सरळता, हृदयाची सरळपणा. काही काही माणसं अत्यंत सरळ असतात आणि काही काही माणसं अत्यंत वक्र असतात. ठीक आहे ना. बोलणारी एक, बुद्धीत दुसरंच, मनात तिसरंच, क्रियेत चौथंच, त्याला म्हणायचं काय, वक्र. ठीक आहे ना. ती कामाची नाही. भगवंत मदत असलं मला आवडत नाही. मला कसं आवडतंय, आर्जव, सरळता. ठीक आहे ना. काही काही माणसं बिलकुल मनात जे आहे तेच बुद्धीत आहे, तेच वाणीत आहे, तेच क्रियेत आहे. कळलं की नाही. काही छलकपट नसतं. त्याला म्हणायचं काय, आर्जव. ठीक आहे जी. आर्जवम हे झालं. पुढचा श्लोक. अहिंसा, सत्यम, क्रोधस्त्याग, शांतिरपैशुनम, दयाभूतेष्व लोलुप्त्वम, मार्दवम, ह्रीरचापलम. अहिंसा, सत्यम, अक्रोधः, त्यागः, शांतिः, अपैशुनम, दया, भूतेषु, अलोलुप्त्वम, मार्दवम, ह्रीः, अचापलम. ठीक. अन्वय पहा. पूर्वार्ध सरळ आहे. अहिंसा, सत्यम, अक्रोधः, त्यागः, शांतिः, अपैशुनम. ठीक. त्याच्यानंतर भूतेषु दया. पुढे अलोलुप्त्वम, मार्दवम, ह्रीः, अचापलम. झालं. अर्थ पहा. अहिंसा, कुणाची हिंसा करायची नाही. हिंसा म्हणजे जिवंत मारणं असाच अर्थ नाही आहे. मानसिक. तीन प्रकारची आहे. कायिक हिंसा, वाचिक हिंसा, मानसिक हिंसा. काही लोक क्रियेने काही करत नाही, थापड पण मारत नाही, काही करत नाही, पण असं बोलणं खौट असतं की नाही, समोरचा असा तळमळून जातो. कळलं की नाही. भूक प्यास भी नहीं उसको दिनभर भूक प्यास नहीं लगती. हे वाचिक हिंसा आहे, कुणाचं मन दुखवणं. काही लोक वाणी इतकी गोड बोलणार आहे की नाही, समोरच्याला असं वाटतं काय मधुर माणूस आहे बुवा, आहे की नाही, पण मनातून अशी जळजळ असते त्याच्याविषयी, आहे की नाही. आणि काहीतरी दुसऱ्या बाजूने कुटाळी करणार, ती मानसिक हिंसा आहे. तसं पण करायचं नाही. मनातून सुद्धा शुद्धच भाव ठेवायचा. ठीक आहे. आणि शरीराने तर हिंसा करायचीच नाहीये, कोणाला मारायचं नाहीये. कुत्र्याला सुद्धा दगड फेकून मारायचं नाही. जर त्याच्या पाठीत लागला तर आज चांगलं वाटतंय, वर रडतंय ते पळू राहिलं म्हणून, पण त्याच्या 10 पटीनं दगड तेच कुत्र कोणत्या ना कोणत्या जन्मात कंबड मोडल्याशिवाय राहणार नाही आपलं. मग मात्र कोणी औषधोपचार करायला सुद्धा भेटणार नाही, आहे की नाही. म्हणून त्यापेक्षा आजच असं कर्म करू नये. अहिंसा. सत्यम, सत्य बोलावं. सत्य बोलण्याचं खूप मोठं तप आहे. सत्य बोलणं म्हणजे फार मोठं तप आहे ते. ठीक. काही लोक शब्दाला खोटं बोलतात, काही कारण नसताना, आहे की नाही. सत्य खोटं बोलतात. शास्त्र सांगतो तर कोणत्याही परिस्थितीत कधीच खोटं बोलू नये. सत्यम. अक्रोध, क्रोध करायचा नाही कुणावर. त्याग, माहितीच आहे. शांती, शांतता. अपैशुनम म्हणजे दुष्ट बुद्धीचा अभाव. ठीक आहे ना. पैशून्य असू नये किंवा निंदापणा असू नये. अपैशून्य पाहिजे. पुन्हा भूतेषु दया, सर्व प्राणी मात्राविषयी दया. पुन्हा अलोलुप्त्वम, अलोलुप्त शब्दाचा अर्थ आहे निर्लोभीपणा, लोभ असता कामा नये. मार्दवम, हृदयाची कोमलता, कोमल असलं पाहिजे. पुन्हा ह्री, निषिद्ध कर्म करण्याविषयी लाज वाटली पाहिजे, आहे की नाही. शास्त्र सांगतंय दिवस उगस्त झोपायचं नाही, पिढी प्यायची नाही, चहा प्यायची नाही, तंबाखू खायची नाही. ते करताना ह्री. अचापलम, अचापलम म्हणजे स्थिर बुद्धी असली पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. पुढे तेज, क्षमा, धृती, शौच, मद्रोहो, नातिमानिता भवन्ति संपदम दैवीम अभिजातस्य भारत. तेज, क्षमा, धृती, शौचम, अद्रोह. ठीक आहे ना. पुन्हा न अतिमानिता भवन्ति संपदाम दैवीम
अभिजातस्य भारत. अन्वय. भारत हे भारत. तेज क्षमा धृति शौचम अद्रोह न अतिमानिता. दैवीं संपदाम अभिजातस्य भवन्ति. अर्थ पहा. भगवंत सांगतात अर्जुनाला, भारत, भा म्हणजे ब्रह्मविद्या, रत म्हणजे रममाण असलेला, जो ब्रह्मविद्येमध्ये रममाण आहे त्याला म्हणतात काय? भारत. या देशाचं नाव भारत आहे कारण हा संपूर्ण आपला देश अनादिकालापासून ब्रह्मविद्येचं चिंतन करत आलेलं आहे की नाही. भा म्हणजे ब्रह्मविद्या, त्यात रममाण राहणारे इथे लोक आहेत म्हणून या देशाला नाव पडलं काय? भारत. चला, तर तेज, तेज म्हणजे काय? स्वाभिमान, क्षमा, क्षमाशीलता, धृती धैर्य, शौच पवित्रता, अद्रोह द्रोह न करणे, न अतिमानिता. काही काही ठिकाणी काही काहींच्या जवळ अतिमानिता असते म्हणजे भयंकर अहंकार असतो, मान व्हावा अशी इच्छा असते, पण न अतिमानिता, अहंकाराधिक असता कामा नये. हे सर्व दैवीम संपदम अभिजातस्य, दैवी संपत्तीमध्ये उत्पन्न झालेला जो पुरुष त्याच्या ठिकाणी हे सारे गुण असतात. ही सर्व दैवी संपत्ती आहे. ठीक. इन 3 श्लोकों करिके कथन करी जा दैवी संपत है. भगवंताने गीतेमध्ये या 3 श्लोकाच्या द्वारे सांगितलेली जी दैवी संपत्ती आहे ता दैवी संपत रूप विरोधी वासना के अभ्यास करिके. तर मलिन वासनेच्या विरोधी आहे कोण? ही दैवी संपत्ती. या दैवी संपत्तीचा अभ्यास केला तर त्याच्या विरोधी असणारी जी मलिन वासना ती आपोआप निवृत्त होते. ता दैवी संपत रूप विरोधी वासना के, विरोधी वासनेच्या अभ्यास करिके अभ्यासाने दंभ दर्पाधिक आसुरी संपत रूप मलिन वासना, दंभ दर्प इत्यादी जी आसुरी संपत्ती रूप मलिन वासना आहे ती सर्व काय होते? निवृत्त होई जावे है. लागलं. इस प्रकार ता गीता के 13 अध्याय विषय, अशाच रीतीने भगवंताने गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये देखील सांगितलेलं आहे. ठीक आहे. 13 अध्याय विषय श्री भगवानने काय सांगितलंय? तिथले श्लोक देतात. अमानित्व मदंभित्व अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह. हा पहिला श्लोक आहे. पदच्छेद पहा. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांति आर्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह. अन्वय सरळ आहे. अर्थ पहा. अमानित्व अतिशय मानिता, अहंकाराधिक किंवा मानाची इच्छा असता कामा नये. अमानित्व पाहिजे. अदंभित्व दांभिकपणा नको, ढोंग नको. अहिंसा हिंसेचा अभाव. क्षांती आर्जव सरळता. आचार्योपासनम गुरुसेवा. शौचम पवित्रता. स्थैर्यम स्थिरता. आत्मविनिग्रह, आत्मविनिग्रह शब्दाचा अर्थ मनोनिग्रह. हे सर्व असले पाहिजे. आणखीन काय? पुढचा श्लोक. इंद्रियार्थेषु वैराग्य मनहंकार एव च जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एव च जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. अन्वय सरळ आहे. अर्थ पहा. इंद्रियार्थेषु इंद्रिय, इंद्रियांचे जे अर्थ, अर्थात इंद्रियांचे जे विषय, त्या विषयाच्या बाबतीत काय असावं? वैराग्यम. ठीक. अनहंकार अहंकाराचा अभाव. त्याचप्रमाणे जन्म मृत्यू, जरा म्हणजे बुढापा, व्याधी म्हणजे रोग, दुःख या सर्वाविषयी दोषानुदर्शन, दोषाचं चिंतन केलं पाहिजे. तरच मनुष्य जागेवर राहतो, स्वस्थ राहतो. आणखीन पुढे श्लोक. आसक्तिरनभिष्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यंच समचित्तत्व मिष्टानिष्टोपपत्तिषु. पदच्छेद पहा. असक्तिः अनभिष्वंगः पुत्रदार गृहादिषु नित्यं च समचित्तत्वम इष्ट अनिष्ट उपपत्तिषु. ठीक. अन्वय पहा. आसक्तिः
पुत्रदार गृहादिषु अनविश्वंगः. पुढे इष्ट अनिष्ट उपपत्तीषु नित्यं च समचित्तत्वम्. इष्ट अनिष्ट उपपत्तीषु नित्यं च समचित्तत्वम्. अर्थ पहा. असक्ती ही आसक्ती वेगळी आहे, असक्ती वेगळी आहे. आसक्ती म्हणजेच सक्ती. सक्ती आणि आसक्ती पर्यायवाची शब्द आहे. इथं काय सांगितलं आहे? असक्ती म्हणजे आसक्तीचा अभाव. आसक्ती असू नये, है की नाही? अत्यंत लगाव असू नये. घरदार प्रपंच शरीर मुलं बाळ देह संबंधी याच्याविषयी काही लोकांना काय असते? अत्यंत आसक्ती. ती असता कामा नये. असक्ती ठीक आहे असावी. पुन्हा पुत्र दार म्हणजे स्त्री, गृह पुत्र पत्नी घर इत्यादी काविषयी काय असावा? अनभिष्वंग. अनभिष्वंग शब्दाचा अर्थ आहे अलिप्तता, लय त्याला चिटकू नये, अनभिष्वंग. पुन्हा आणखी इष्ट अनिष्ट उपपत्तीषु. जीवन जगत असताना कधी इष्ट वस्तूंचा योग येईल, संबंध येईल, कधी अनिष्ट वस्तूची प्राप्ती होईल. पण कशीही स्थिती आली, उपपत्ती स्थिती, इष्ट किंवा अनिष्ट उपपत्ती अर्थात स्थितीमध्ये देखील नित्यम सतत समचित्तत्व राहणे, चित्तामध्ये समभाव ठेवणे, चित्तात अत्यंत व्याकुळ न होणे, अत्यंत विचलित न होणे. ठीक आहे ना? लय तर जास्त तरफड करणं नाही. याला म्हणायचं काय? समचित्तत्व. समान राहणे. प्रवाह आहे, कधी अनुकूलता येईल कधी प्रतिकूलता येईल. दुपारचं ऊन आहे, जाऊन संध्याकाळी सावली येणारच आहे. सावली आली पुन्हा ऊन येणारच आहे. हे सारखं चालत असतं. म्हणून कधी कधी इष्टवस्तूचा योग आला तरी लय हर्षित व्हायचं नाही. कधी अनिष्ट वस्तूचा योग आला, खूप मोठी आपत्ती संकट आलं तरी सुद्धा अत्यंत व्याकुळ व्हायचं नाही, दुःखी व्हायचं नाही. समान राहायचं, स्थिर राहायचं. आपल्या आत्मस्वरूपात, आत्मस्वरूप अहम ब्रह्मास्मी या वृत्तीमध्ये, या ब्रह्माभ्यासात राहायचं. कळलं? समचित्तत्व. कितीतरी लोक असे आहेत की त्यांच्या खूप मोठमोठ्या आपत्त्या येतात, त्या मानाने आपण खूप चांगले आहोत अशी कल्पना करायची. मागं खिल्लारीचा भूकंप झाला, लातूर जवळ खिल्लारी आहे, 1993ची गोष्ट आहे की नाही? पूर्ण गावचे गाव बसलं, अनेक गाव बसले आहे की नाही? काही काही घरं बेघर झाले. मुलं शिकायला होते इकडे मुंबई पुण्याला, एखादा अर्ध घरातला तेवढाच वाचला, घरातले सारेच मेले. कुठं जीव ठेवायचा असेल नाही. काही काही मग वेडे झाले, ज्यांच्या मनात धैर्य नव्हतं. आणि जे स्थिर होते, थोडेसे जरा समजदार होते, झालं दुःख, गेला काल निघून. आता मोठे झाले, त्यांचाही प्रपंच चालू झाला. भूतकाळ काल कालेन सर्वम पच्यते. काल ही एक वस्तू अशी आहे की त्याने सर्वच काय होतात? पचतात, म्हणजे ठीक होऊन जातात, सारं काही व्यवस्थित होऊन जातात. फक्त धीर असला पाहिजे. कळलं? चला पुढे पहा. मयि चानन्य योगेन भक्तिर व्यभिचारिणी विविक्त देश सेवित्व मरतिर्जन संसदी. ठीक. मयि च अनन्य योगेन भक्ति अविभिचारिणी विविक्त देश सेवित्वम अरति जन संसदी. झालं? अन्वय पहा. मयि च अनन्य योगेन अविभिचारिणी भक्ती. पुढे विविक्त देश सेवित्वम जन संसदी अरती. अर्थ पहा. काय म्हणतात की भगवंत म्हणतात मयी म्हणजे माझ्या ठिकाणी अनन्य योगेनं म्हणजे अत्यंत एकनिष्ठेनं अशी भक्ती असावी. कशी? पुन्हा ती अविभिचारिणी अर्थात अढळ भक्ती असावी, है की नाही? असं भगवंत म्हणतात. पुन्हा विविक्त देश सेवित्व एकांत देशात राहण्याचा स्वभाव. जनसंसदी अरती. जनसंसदी म्हणजे लोकांच्या गर्दीमध्ये रती नसणं, प्रीती नसणं, अरती, आहे की नाही? असा अर्थ आहे. पुढे
अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्वज्ञानार्थदर्शनम एतज्ज्ञानमिति प्रोक्त मज्ञानम यदतोन्यथा. ठीक. अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थदर्शनम एतत् ज्ञानम इति प्रोक्तम. अज्ञानम यत् अतः अन्यथा. अन्वय. पहिली पंक्ती सरळ आहे. अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थदर्शनम एतत् ज्ञानम इति प्रोक्तम यत् अतः अन्यथा अज्ञानम. यत् अतः अन्यथा अज्ञानम. ठीक आहे जी. बघा, अध्यात्मज्ञान नित्यत्वम. अध्यात्मज्ञान पुन्हा तत्वज्ञानार्थ दर्शनम. तत्वज्ञान अहम ब्रह्मास्मी इत्यादी वृत्ती ब्रह्माचं दर्शन साक्षात्कार तत्वज्ञानार्थ दर्शनम हे सर्व ज्ञानाचे साधन आहे. तरी पण त्यांना ज्ञान म्हणून इथं बोलल्या गेलं. एतत् ज्ञानम इति प्रोक्तम असं म्हटले गेलं आहे. यत् अतः या जे आता एवढं सांगितलं 5 श्लोकातून याच्याहून अन्यथा जे काय असेल ते सर्व अज्ञान आहे असं सांगितलं. इन 5 श्लोको करिके कथन करे जे अमानित्व अदंभित्व आदि ज्ञान के साधन है, ते ज्ञानाचे साधन आहे. 3 अमानित्वादिक साधनों के अभ्यास करके त्या अमानित्वादिक साधनाच्या अभ्यासाने काय होतं बरं. अभ्यास करके तीनों ते विपरीत. या अभ्यासाहून विपरीत भ्रांती ज्ञान के साधन. भ्रांती ज्ञानाचे भ्रम ज्ञानाचे साधन कोण. मान दंभादिक निवृत्त होई जावे है की नाही. म्हणजे या साधनाचा अभ्यास केला तर त्याच्या विरुद्ध असणारे जे की भ्रमाला कारण आहे, दुःखाला कारण आहेत, असे जे बाकीचे मान दंभादिक साधन आहे त्याच्यापासून काय होते. निवृत्ती होते. इन गीता श्लोकों का अर्थ गीता गूढ़ार्थ दीपिका विषय. या ग्रंथाचे लेखक आहे चिद्गणानंद मुनी. त्यांनीच गीतेवर एक टीका लिहिली आहे. त्या टीकेचं नाव आहे गीता गूढ़ार्थ दीपिका. त्या टीकेमध्ये या सर्व श्लोकांचे अर्थ आम्ही विस्तारपूर्वक दिलेले आहेत. ठीक आहे. आतापर्यंत ती दुर्मिळ होती, आता छापली आहे खेमराजने. ठीक आहे ना. 1000 रुपये तिची किंमत आहे. 2 खंडात आहे. माझ्याकडे काय काशीला मला मिळाली होती एका ठिकाणी जुनी, खूप जवळजवळ 10 किलो वजन असेल. हे मोठे मोठे पानं आहे, पण ते अर्ध पानं फाटून गेले कारण इतके जीर्ण आहे की तुकडा पडतो. म्हणून आता मी मागवणार एक नवी छापली म्हटल्यावर. ठीक आहे. इन गीता श्लोकों का अर्थ गीता गूढ़ार्थ दीपिका विषय हमने विस्तार से निरूपण करे आहे. लागलं. सो तहासे जानी लेना. ठीक. ग्रंथ विस्तार के बैते या लिख्या नहीं. म्हणून आम्ही यांचा श्लोकाचा अर्थ इथं काही सांगितला नाही म्हणे. इथे इस प्रकार सो विद्वत संन्यासी जेव्हा संकल्पपूर्वक सापडलं का. संकल्पपूर्वक 3 मैत्री आदि शुभ वासना को तथा दैवी संपत को तथा अमानित्वादिक धर्मों को अभ्यास करिके संपादन करे. या सर्व गोष्टीचा अभ्यास करून आपल्या ठिकाणी या साऱ्या शुभ गोष्टी प्राप्त करून घेतो है की नाही. संपादन करे है. तभी तेव्हाच काय होतं मग. सूर्य के उदय हुए जैसे तम निवृत्त होवे. सूर्य उदित झाला तर अंधकार पळून जातो, नष्ट होतो, राहत नाही. त्याप्रमाणे तैसे ता विद्वत संन्यासी की ते पूर्वोक्त सर्व मलिन वासना निवृत्त होवे आहे. मलिन वासनेच्या निवृत्तीचा उपाय हे सर्व सांगितलं इथं. ठीक आहे जी. तर जो कोणी हे सर्व दैवी संपत्ती अधिक आपल्या ठिकाणी धारण करतो त्याच्या सर्व मलिन वासना निवृत्त होतात. ते पूर्वोक्त सर्व मलिन वासना निवृत्त होवे आहे. तिसते अनंतर सो विद्वत संन्यासी. आता त्याच्यानंतर सर्व मलिन वासना निवृत्त झाल्या. मग आता कसं राहावं त्या विद्वत संन्याशाने. यद्यपि ज्ञानाकरिता विधान नाहीये, पण हा विषय मागे होऊन गेला. ज्ञानात 2 प्रकार आहेत. अकृतोपास्ती कृतोपास्ती. अकृतोपास्ती जो असतो त्याच्याकरिता विधान,
कृतोपास्ती जो ज्ञानी त्याच्याकरिता विधान नाही. तिस्त्यानंतर सो विद्वत संन्यासी अजीवत्वाधिक षट धर्मो को अभ्यास करिके संपादन करे. मग त्याने काय करावं? अजीवत्वाधिक 6 धर्म आहे, त्या 6 धर्माचा अभ्यास करावा आणि ते 6ही धर्म आपल्या ठिकाणी स्थापन करावे, प्राप्त करून घ्यावे. म्हणजे कोणत्या आहे ते 6 धर्म सांगा बरं. तर सांगतात ते अजीवत्वादिक धर्म स्मृतीविषयी कथन करे. स्मृती ग्रंथामध्ये हे 6ही अजीवत्वादिक धर्म सांगितलेले आहेत. ते 6 धर्म सांगणारा श्लोक देतात त्या ठिकाणी. ता श्लोक अजीव षण्डक पंगु रंधो बधिर एवच मुग्धश्च मुच्यते भिक्षुः षड्भिरेतैर्न संशयः. बघा आता, अजिह्वः षण्डकः पंगुः अंधः बधिरः एव च मुग्धः च मुच्यते भिक्षुः षड्भिः एतैः न संशयः. अन्वय पहा, पूर्वार्ध सरळ आहे. अजिह्वः षण्डकः पंगुः अंधः बधिरः एव च, पुढं मुग्धः च, त्याच्यानंतर एतैः षड्भिः भिक्षुः मुच्यते संशयः न. अर्थ पहा, अजीव षण्डक पंगु अंध बधिर आणि मुक्त हे 6 आहेत. या 6 धर्माच्या द्वारे भिक्षू अर्थात संन्यासी काय होतो? मुच्यते. मुच्यते म्हणजे काय? जीवन मुक्तीला प्राप्त करून घेतो, हा त्याचा अर्थ आहे. सर्व मलिन वासनेपासून सुटतो आणि जीवन मुक्तीला प्राप्त करून घेतो. संशय न, याविषयी काही संशय घ्यायचं कारणच नाही. ठीक. अर्थ य अजिव्वा षण्डक पंगु अंध बधिर मुग्ध इन षट धर्मों के सेवन करने ते. हे 6 धर्म आपल्या ठिकाणी प्राप्त झाल्याने संन्यासी जीवन मुक्ती को प्राप्त होवे, जीवन मुक्तीला प्राप्त होतो. याते ता संन्यासीने काय ते षट धर्म अवश्य संपादन करणे इति. म्हणून त्या संन्याशाने अर्थात संन्यासी, संन्यास मार्गामध्ये असणारा, ज्ञान मार्गामध्ये असणारा मुक्षु साधक या सर्वांनी काय करावं? हे 6ही धर्म आपल्या ठिकाणी जरूर प्राप्त करून घ्यावे, अवश्य संपादन करणे इति. पण म्हणे का त्यांचा अर्थ आम्हाला कळाला नाही. 6 धर्म कोण कोण हे कळाले, पण त्याचा अर्थ काय आहे सांगतात. अब 3 अजीवत्वादिक षट धर्मों के शास्त्र प्रमाण करिके यथाक्रम ते लक्षण कहे. त्या प्रत्येकाचं शास्त्र प्रमाणानुसार लक्षण दिल्या जात आहे, लक्षण करत आहे ग्रंथकार. अथ अजिह्व लक्षण. आता अजिह्व हा जो पहिला धर्म आहे त्याचं लक्षण करतात, फार महत्वाचं आहे. श्लोक देत आहेत. इदमिष्टम इदम नेति योष्णन्नपि न सज्जते हितं सत्यम हितं वक्ति तमजिह्वं प्रचक्षते. पदच्छेद पहा. नंतर अन्वय. इदम इष्टम इदम न इति यः अश्नन् अपि न सज्जते हितं सत्यं मितं वक्ति तम अजिह्वं प्रचक्षते. अन्वय पहा. यः अश्नन् अपि, यः अश्नन् अपि इदम इष्टम इदम न इति न सज्जते, इति न सज्जते. पुढे हितं सत्यं मितं वक्ति. सरळ पुढे तम अजिह्वं प्रचक्षते. झालं. अर्थ पहा. यह जो कोणी अश्नन अपि, अश्नन म्हणजे भोजन करत असताना देखील खातोय
पण खाताना देखील काय असं म्हणत नाही, कसं की इदम इष्टम इदम अनिष्टम, हे फार सुंदर झालं आहे, स्वादू आहे, हे खराब आहे, आळणीच आहे, तिखटच आहे, बनवताच नाही आलं, कच्चच ठेवलं, असं काहीच बोलत नाही. कळलं की नाही? दिलंय तिथे इदम इष्टम इदम न इति न सज्जते. इति न सज्जते म्हणजे असं म्हणत नाही, बोलत नाही आणि मनातही घेत नाही. जे आहे ते ठीक आहे. कळलं की नाही? कारण स्वाद हा कुठपर्यंत असतो बरं? बस इथपर्यंत. खारट आहे, तुरट आहे, आंबट आहे, कच्चं आहे, इथपर्यंतच कळतं. एकदा इथून खाली गेलं, तिखट आंबट तुरट काही कळत नाही, आहे की नाही? मग जास्त भाग एवढा आहे का इतका मोठा जास्त भाग आहे पोटाचा? मग जास्त भागाचा विचार करायचा ना. दुसरी गोष्ट, आपण खातो ती कशासाठी? जीवन. हा प्रश्न आहे. खाण्यासाठी जगायचं की जगण्यासाठी खायचं? दोनों का अंतर समझ आया क्या? खाने के लिए जिएंगे या जीने के लिए? हा. तर जे लोक खाण्यासाठी जगतात ते फार चौकशी करतात. असंच पाहिजे, तसंच पाहिजे, असं बनवा, तसं बनवा, हे करा, ते करा, असं तसं वगैरे वगैरे. ठीक आहे. आणि जे जगण्यासाठी खातात ते फार विचार करत नाही. आंबट आहे का तुरट आहे का, असं आहे तसं आहे की नाही? सात्विक आहार सेवन करणार ही गोष्ट बरोबर आहे. कारण शास्त्राने सांगितलंय अति तिखट खाऊ नये. तिखट खाणं राजस आहार आहे. अति आंबट खाऊ नये, शिळं खाऊ नये, आहे की नाही? असं आहे. पण लयच चमचमीत पाहिजे असंही नाही. खूप तेल असलेलं पण खाऊ नये, आहे की नाही? चला जाऊ द्या. कळलं? आहार कसा सेवन करावा याचंही शास्त्र आहे. गीतेत पण आहे की नाही? 17वे अध्याय दिले ना सर्व. चला. य अश्ननपि इदम इष्टम इदम न इति न सज्जते. मग हे झालं खाण्याच्या बाबतीत. आणखीन बोलताना सुद्धा, कारण वाणीनेच बोलतो ना मनुष्य, तर बोलणं सुद्धा कसं असावं? हितम. जे काय बोलायचं ते आपल्या हिताचंही असावं, दुसऱ्याच्या हिताचंही असावं. असं नाही की दुसऱ्याला फसून आपल्या हिताचंच बोलावं. अरे काय ते, मी आता 4 दिवसापासून पाहतोय ती 2000ची नोट, मग खरी असती मी घेतली नसती का? चल दे दाखवून, चल. गेला घेऊन पुढं, आणि गेला घेऊन तिकडे त्याला नादी लावलं, हळू चोर रस्त्याने पुन्हा आले, उचलली खिशात घातली. असं नाही. कळलं की नाही? त्याला सापडली, ठीक आहे बाबा तुला राहू दे. आपल्याला सापडली असती, आपण घेतली असती. खरं तर सापडली वस्तू सुद्धा घेऊ नये असं शास्त्र सांगतं. ठीक आहे की नाही? जाऊ द्या. हितम. पुन्हा कसं बोलावं? सत्यम, आहे की नाही? सत्य बोलावं. आणखीन मित. मित म्हणजे थोडं, मर्यादित, आवश्यक तेवढं. जिथं 10 शब्दांनी काम होणार आहे तिथं 10 शब्द बोलायचे. पण 10 शब्दाची जरूर जिथं आहे तिथं 100 शब्द बोलणं हे अमित झालं. विनाकारण वाणीचं तप खर्च होतं, काही फायदा होत नाही. मित बोलावं, सत्य बोलावं, हितकर बोलावं. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं बोलावं. कळलं? हा. हितम सत्यम मितम. वक्ती म्हणजे बोलतो. असा जो बोलणारा आहे तम, त्याला अजिवम प्रचक्षते. अजिव असं म्हटलं जातं. तो कसा आहे? अजिव आहे. अजिवत्व धर्म त्याच्या ठिकाणी आला असं समजावं. ठीक. अर्थ या, जो संन्यासी अन्नादि कोकू भक्षण करता व्हावी, खाऊ राहिला तरी पण य अन्न स्वादु है, स्वादिष्ट आहे, चांगला आहे, य अन्न अस्वादु है, या प्रकार का वचन कहता नाही, न सज्जते. तथा हितकारी, सत्य, प्रमित म्हणजे अत्यंत मर्यादित, या प्रकार के वचन को उच्चारण करे है, सो संन्यासी अजिव्ह कह्या जावे. त्याला काय म्हणायचं? अजिव्ह. तम अजिव्हम प्रचक्षते. त्याला अजिव्ह असं म्हटल्या जातं. आता षंडक लक्षण, दुसरा धर्म आहे की नाही षंडक, त्याचं लक्षण. श्लोक. अद्य जातां यथा नारीं तथा षोडश वर्षिकीं शतवर्षां च यो दृष्ट्वा निर्विकारः सषण्डकः. पदच्छेद पहा. अद्य जातां यथा नारीं तथा षोडश वर्षिकीं. वार्षिकीम है ना? वार्षिकीम, ठीक है. वर्षिकीम या वार्षिकीम? वर्षिकीम, वर्ष. शतवर्षां च यह दृष्ट्वा निर्विकारः सह षण्डकः. अन्वय. यह
यथा अद्य जाताम च शतवर्षाम नारीम दृष्ट्वा निर्विकार तथा षोडश वार्षिकीम सह षण्डक. ठीक, अर्थ पहा. यह जो कोणी संन्यासी काय की जसं उदाहरण देऊन सांगतात, अद्य जाता, एखादी बालिका जन्माला आली, आत्ता काल परवा जन्माला आली आहे, तिला बघितल्यानंतर विकार उत्पन्न होतात का? नाही होत, आहे की नाही? त्याचप्रमाणे दुसरी एक स्त्री बघितली की जिचं आयुष्य वय 100 वर्ष आहे, म्हातारी जर्जर झाली आहे, चालता पण येत नाही, हातात काठी आहे, दात सारे पडलेले आहे, केस सारे ढवळ झालेले आहे, साऱ्या चेहऱ्यावर सुरकुटे आलेले आहेत, अंगावर चामडा असं लूज झालेला आहे की नाही? तिला स्वतःलाही सावरता येत नाही, हात धरून उठावं लागतं, अशी स्त्री. तिला बघितल्यानंतर विकार उत्पन्न होतात का? नाही. ज्याप्रमाणे अत्यंत आत्ता जन्माला आलेली बालिका किंवा अत्यंत म्हातारी स्त्री बघितल्यानंतर विकार उत्पन्न होत नाही, त्याप्रमाणे 16 वर्षाची तरुण मुलगी बघून सुद्धा ज्याच्या मनामध्ये विकार उत्पन्न होत नाही, असा जो महात्मा, त्याला संज्ञा केली आहे षण्डक. त्याला काय म्हणायचं? षण्डक, नपुसक. याचा अर्थ नपुसक नसतो, सर्व इंद्रियाने प्रबल आहे, पण मनात अशी सात्विकता आहे, दैवी संपत्ती आहे, ज्याची सर्वाविषयी भगवत दृष्टी झाली आहे की कुठले विकार उत्पन्न होतच नाही, असा मग त्याच्या ठिकाणी हा धर्म येतो. कोणता? षण्डक. आणि ह्या 6 धर्मांयुक्त असला पाहिजे, तरच जीवनमुक्तीची प्राप्ती होते. कळलं? पंक्ती पहा. अद्य जाता लागलं एवढं. पुढे काय म्हटलं आहे? च आणि शतवर्षाम नारीम, 100 वर्ष आयुष्याचीचं नारीम, दृष्ट्वा पाहून निर्विकार, विकार उत्पन्न होत नाही. बरोबर. तथा षोडश वार्षिकी, तर 16 वर्षाची नारी पाहून देखील निर्विकार जो राहतो, ज्याच्या मनात विकार उत्पन्न होत नाही, सषण्डक. लागला अर्थ. जैसे आज दिन, 1-2 दिवसाचे आज दिन विषय जन्मी हुई अति बालका, तिथं पाहिजे बालिका. अति बालिका, अत्यंत बालिका, तिला काही स्वतःलाही काही कळत नाही अशी अति बालिका स्त्री को देखी के, तथा शतवर्ष की अतिवृद्ध स्त्री को देखी के कामरूप विकार उत्पन्न होता नहीं. तैसे त्याप्रमाणे जो संन्यासी 16 वर्ष की युवा स्त्री को देखी के भी, 16, 17, 18, 20, 22, 25 असे तरुण स्त्रीला पाहून देखी के भी कामरूप विकार ते रहित होवे. कामरूप विकाराने काय असतो? रहित असतो. सो संन्यासी षण्डक कहा जावे. त्याला काय म्हणायचं? षण्डक. नपुसक का नाम षण्डक है. षण्डक म्हणजे काय? नपुसक. ठीक. इथे लागला अर्थ. शरीराने स्वभाव सिद्ध जर कोणी षण्डक असेल, नपुसक असेल, याचा अर्थ महात्मा असं नाही आहे. शरीराने जरी नपुसक असला पण मनातून कुठे नपुसक असतोय? मनात तर विकार खूप असतात. मग इथं साधू महात्म्याच्या बाबतीत षण्डक प्रयोग झालाय, पण कसा तो? की ज्याचे मनातून विकार गेलेले आहे. शरीराने सर्वांगाने जरी सकल असला, संपूर्ण असला, पण मनात विकार उत्पन्न होत नाही, ती साधुता आहे. त्याच्या ठिकाणचा धर्म आहे षण्डक. ठीक. चला. नपुसक का नाम षण्डक है इति. अथ पंगु लक्षणम. आता पंगूचं लक्षण सांगतात. श्लोक. भिक्षार्थ मटनम यस्य विन्मूत्र करणाय च योजनान्न परम याति सर्वथा पंगुरेव सह. ठीक. पदच्छेद पहा. भिक्षार्थम अटनम यस्य विन्मूत्र करणाय च योजनीय असं आहे की नाही? तिथं काय पाहिजे? योजनात. नीवरची विलंटी खोडायची. योजनात आणि तिला न करायचं पुढे.
योजनात न परम याति सर्वथा पंगु एव सह. अन्वय यस्य भिक्षार्थम अटनम च विन्मुद्र करणाय. ठीक. योजनात परम न याति सह सर्वथा पंगु एव. सह सर्वथा पंगु एव. लागलं अर्ध पहा. यस्य भिक्षार्थम अटनम. यस्य ज्ञानीनं महात्मनं असा महात्मा की जास्त फिरत नाही. फिरतो फक्त किती? भिक्षा करण्याकरिता. भूक लागली, मधुकरीचं पात्र उचललं, ठरलेले 1-2 घरं काय असतील तिथून आपली भाकर मधुकरी शिदा मधुकरी आणली, खाल्ली, बस आपल्या महिमेत. यस्य भिक्षार्थम अटन. बस अटन म्हणजे फिरणं, घुमणं, भिक्षाकृत. किंवा च विन्मूत्र करणाय. विन म्हणजे विष्टा, मूत्र. संडास आली, लघवी लागली, तेवढ्या पुरतं तो बाहेर जातो, थोडासा दूर जातो, तेवढंच त्याचं फिरणं. किंवा लयच फिरावं वाटलं तर योजनात परम न यात. एक योजन. एक योजन म्हणजे किती किलोमीटर? 3 का 4? 3 किलोमीटर का? 3-3.5 काय असेल ते किलोमीटर. एक योजन. त्याच्यापेक्षा जास्त दूर जात नाही. त्याला असं कधी वाटतच नाही की चला आता गंगोत्रीला फिरून येऊ, रामेश्वरला जाऊ, जगन्नाथपुरीला जाऊ. काही नाही. पाहून पाहून जायचं. जिथं जाऊ तिथं काय पाहायला भेटणार? दगड आणि माती आणि हाडा मांसाचे गोळे म्हणजे माणसं जीव. दुसरं काय भेटणार आहे पाहायला? कशाला फिरायचं मग? मातीन दगडाशिवाय काय आहे? बस काहीच नाही. माझ्या ठिकाणी सर्व आहे. कल्पित वस्तूला बघण्यासाठी कशासाठी फिरायचं? अशी त्याची काय असते वृत्ती. योजनात परम न याती सह असा महात्मा सर्वथा पंगू एव. त्याला पंगू म्हटलेलं आहे. की नाही? पाय असून सुद्धा लंगडा. ठीक आहे की नाही? असंच व्हावं लागतं तरच बुद्धी स्थिर राहते. नाही तर मग काय इकडं जा तिकडं जा, इकडं फिर तिकडं फिर तिकडं फिर, याच्याकडे गप्पा मार त्याच्याकडे गप्पा मार, त्याची टोपी याच्या डोक्यात, टोपी त्याच्या डोक्यात, तिकडचं इकडं इकडं तिकडं, फक्त फाईल पोहोच करायचं काम असतील ना. काही म्हाताऱ्या लोकांना लई सवय असते. म्हाताऱ्या बायांना जास्त करून काम नसतं, धंदा नसतो, आहे की नाही? याच्या घरी जाऊन बैस, त्याच्या घरी जाऊन बैस, तिकडचं इकडं इकडचं तिकडं. त्याची सुना असेल तोही सुनाच असते तशी. कळलं की नाही? विनाकारण डोक्याला टेन्शन. जाऊ दे, आपलं काय करत टेन्शन. अर्थ यह जिस संन्यासी का भिक्षा के वास्ते गमन होवे. बरोबर. भिक्षा करण्याकरिता फक्त तो जातो, थोडाफार चालतो. तथा विष्टा मूत्र के परित्याग करने वास्ते गमन होवे है. अन्य किसी प्रयोजन वास्ते गमन होता नहीं. म्हणजे जात नाही, फिरत नाही. तथा जो संन्यासी एक योजन ते अधिक मार्ग चलता नाही. चालायचं झालं तर किती चालतो? 1 योजन 2 योजन जास्तीत जास्त. ठीक आहे की नाही? तेवढ्या पुरतं आपलं फिरायचं सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर. 1 योजन ते अधिक मार्ग चलता नाही. सो संन्यासी पंगू कया जावे है. त्याला पंगू असं म्हणतात. अथ अंध लक्षण. बघा, पंगू होऊन राहायचं, अंध होऊन राहायचं, शंड होऊन राहायचं, पुन्हा सुरुवातीला अजीव होऊन राहायचं, आहे की नाही? आपल्या ठिकाणी साधुता यावी असं वाटत असेल तर हे सारे धर्म, दैवी संपत्ती वगैरे, ज्ञानाचे साधन, हे सर्व आपल्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. अथ अंध लक्षण. तिष्ठतो व्रजतो वापी यस्य चक्षुर न दूरगम चतुर्युगाम भवन्ति चतुर्युगाम भुवं त्यक्त्वा परिव्राट सोंध उच्यते. पदच्छेद पहा. तिष्ठतः व्रजतः वा अपि यस्य चक्षुः न दूरगम चतुर्युगाम भुवं त्यक्त्वा परिव्राट सह अंधः उच्यते. अन्वय पहा. तिष्ठतः वा व्रजतः अपि. तिष्ठतः वा व्रजतः अपि यस्य चक्षुः
चतुर्युगाम भुवम त्यक्त्वा दूरगम न सह परिव्राट अंधः उच्यते. अंधः उच्यते. ठीक. अर्थ पहा. तिष्ठतः कोणी संन्यासी महात्मा चालतोय किंवा तिष्ठत बसून आहे किंवा व्रजत चालतो आहे, रस्त्याने चालतो आहे किंवा बसलेला आहे, जसा असेल तसा, ज्या ज्या ठिकाणी असेल. तिष्ठत वा व्रजत अपि यस्य चक्षु, ज्याचे डोळे काय हो, चतुर्युगाम भुवम त्यक्त्वा, 4 युग जमीन सोडून दुर्गम न, जास्त दूर जात नाही. दृष्टी जाते फार तर किती, चतुर्युगाम 4 युग. युग म्हणजे काय गज. नाही, युगच असेल तर चतुर्युगाम भुवम इथं दिलंय खाली. काय दिलंय, 4 हात भूमीला 1 युग म्हणायचं आहे की नाही. काय म्हटलंय, 4 हस्त का नाम युग आहे. 1 युग म्हणजे किती, 4 हात, 4 हात जमीन. आणि इथं काय म्हणलं, चतुर्युगाम भुवम, 4 युग म्हणजे किती, 16 हात. तर 16 हात जमीन, त्याच्यापेक्षा जास्त दृष्टी याची जात नाही. जाऊन जाऊन किती जाते, 16 हात, 15-20 फूट, त्याच्यापेक्षा जास्त पुढे तो लांब पाहत नाही. चतुर्युगाम भुवम त्यक्त्वा दुर्गम न सपरिव्राट. नाही तर मग काय, बाजारात चालतोय, ठेसा लागू राहिल्या का, दृष्टी समोर नाहीच आहे. दृष्टी कुठे आहे मग, तिकडं इकडं इकडं, कोणती गाडी आली, कोणती गाडी गेली, कोण पोरगा आला, कोणती पोरगी गेली, कोण माणूस आला, तिकडंच लक्ष आहे. मग खाली ठेसा लागून पडतो. कळलं की नाही, असं नाही. चला, झाला अर्थ. मग सह परिव्राट, परिव्राट म्हणजे संन्यासी, अशा त्या संन्यासाला अंध उच्चते, अंध असं म्हटल्या जातं. अर्थ यह, जिस सन्यासी का स्थित हुए तिष्ठतः वा चलते हुए व्रजतः चक्षुर इंद्रिय चतुर्युग भूमि को छोड़ी के, 4 युग भूमीला सोडून दूर नाही जावे, ज्याचे डोळे फार दूर जात नाही, सो संन्यासी अंध कया जावे, त्याला काय म्हटलं जातं, अंध. इहा या ठिकाणी 4 हस्त का नाम युग आहे. युग शब्दाने काय घ्यायचं, 4 हात. चतुर्युग भूमी म्हणजे काय, 16 हस्त परिमाण होवे आहे. चतुर्युग भूमी म्हणजे 16 हात लांब इतकी एवढी भूमी जमीन. चतुर्युग भूमी 16 हस्त परिमाण होवे आहे इथे. लागलं आता पुढे. अथ बधीर लक्षणम, बैरहून लाईत राहायचं. तर बधीर लक्षण म्हणजे कसं बरं, हिताहितम मनोरामम वचः शोकावहम च यत् श्रुत्वापि न शृणोति यो बधिर स प्रकीर्तितः. ठीक. हिताहितम मनोरामम वचः शोकावहम च यत् श्रुत्वा अपि न शृणोति यः बधिरः सः प्रकीर्तितः. अन्वय पहा. यः हिताहितम मनोरामम वचः च यत् शोकावहम श्रुत्वा अपि न शृणोति सः बधिरः प्रकीर्तितः. सः बधिरः प्रकीर्तितः. ठीक. अर्थ पहा. यह हिताहित मनोरामम वचः आहे की नाही, हिताचा आहे का अहिताचा आहे, मनाला रम्मान करणार आहे का नाही आहे की नाही, असं वचन. किंवा च यत शोकावं, किंवा शोक उत्पन्न करणार आहे इत्यादी सर्व. श्रुत्वापि म्हणजे असे साऱ्या प्रकारचे शब्द ऐकून देखील कदाचित काही शब्द हिताचे असू शकतात, काही अहिताचे असू शकतात, काही मनाला रम्मान करणारे असू शकतात, काही शोक उत्पन्न करणारे असू शकतात. पण साऱ्या कशाही प्रकारचे शब्द कदाचित ऐकण्यात आले तरी देखील श्रुत्वा अपि न शृणोति, ऐकत नाही. म्हणजे कसं काय बरं, काही माणसं म्हणतात ना घरातले, काय हे आमचं पोरगं आमचं ऐकतच नाही हो.
काय म्हणतात ऐकत नाही. मग एक बाई म्हणाली, त्या मुलाला घेतलं आपल्या 10, 12, 15 वर्षाचा असेल आणि गेली घेऊन महाराजाकडं. महाराजजी काय हे आमचं पोरगं जरा ऐकत नाही, त्याला काही समजून सांगा. महाराज म्हणाले ऐकत नाही मग याचा अर्थ बहिर आहे, मग त्याला दवाखान्यात घेऊन जाय. महाराज काय म्हणाले, बहिर आहे तर दवाखान्यात घेऊन जाय. तेव्हा ती म्हणते महाराजजी बहिर नाही येते, त्याला ऐकू येतं पण ऐकून देखील ऐकत नाही, म्हणजे आम्ही सांगतो तसं करीत नाही. कळलं की नाही, असा त्याचा अर्थ असतो. त्याप्रमाणे इथं श्रुत्वापी ऐकलं आहे पण ऐकलं तरी मनावर घेतच नाही, त्याला म्हणायचं काय, श्रुत्वापी न शृणोति. पण माणसं काय करतात, ऐकून मनावर घेऊ नये पण कोणत्या गोष्टी ज्या वाईट आहेत, लोकातले आहेत, संसाराचे आहेत, ते ऐकून देखील नाही ऐकल्यासारखं करावं. पण तसं नाही करीत माणसं. काय करतात, शास्त्र ऐकून हिताच्या गोष्टी सांगितल्या ऐकतात पण ऐकून देखील मनावर घेत नाही, उलट करतात, नकारात्मक विचार. कळलं की नाही, किती सांगा काय की भाऊ अभ्यास केला पाहिजे रोज, आहे की नाही, झोपलं नाही पाहिजे जास्त, ऐकून श्रुत्वापि न शृणोति. पण असं तात्पर्य नाही आहे. चला, श्रुत्वापि न शृणोति लागला अर्थ. पुढे काय, सह बधिरः प्रकीर्तित, असा जो त्याला म्हणायचं काय, बहिरा. ठीक अर्थ यह, जो संन्यासी हर्ष की प्राप्ति करने हारे हितम, हर्ष की प्राप्ति करने हारे अनुकूल वचन को तथा शोक की प्राप्ति करने हारे प्रतिकूल वचन को श्रवण करके भी, व्यवहारातले लोक व्यवहारातल्या गोष्टी ऐकून देखील श्रवण करके भी नहीं श्रवण करे, अर्थात हर्ष शोक को प्राप्त होता नहीं, है की नाही. जरी काही गोष्टी ऐकायला भेटल्या चांगल्या वाईट तरी हर्ष शोकाला प्राप्त होत नाही. सो संन्यासी बधीर कया जावे, त्याला काय म्हणायचं, बधीर. लागला अर्थ किती. आता मुग्ध लक्षणम शेवटचं आहे ना ते, मुग्ध लक्षण म्हणजे काय. सो श्लोक, सानिध्ये विषयाणां च समर्थो विकलेंद्रिय अविकलेंद्रिय सुप्तवत् वर्तते नित्यम स भिक्षुर मुग्ध उच्यते. ठीक पाहता काय, सानिध्ये विषयाणां च समर्थ अविकलेंद्रिय सुप्तवत् वर्तते नित्यम स भिक्षु मुग्ध उच्यते. अन्वय, विषयाणां सानिध्ये च समर्थ अविकलेंद्रिय, ठीक पुढे, नित्यम सुप्तवत् वर्तते, नित्यम सुप्तवत् वर्तते सह भिक्षु मुग्ध उच्यते. अर्थ पहा, विषयाणाम सानिध्ये, भरपूर सारे विषय सन्निहित आहे, प्राप्त झालेले आहेत, आणि मग म्हणे का उपभोग घेत नाही त्या विषयांचा, तर म्हणजे समर्थ नसेल, असंही नाहीये, समर्थ आहे म्हणजे तरुण आहे, म्हातारा झालाय असं बी नाही, समर्थ आहे की नाही. अहो म्हणजे तरुण असेल, समर्थही असेल पण विकलांग असेल म्हणून विषयाचं सेवन करत नसेल, म्हणजे तसं बी नाही. अविकलेंद्रिय, त्याची इंद्रिय विकल नाही, सकल आहे, धष्टपुष्ट आहे, अविकलेंद्रिय, तरी पण नित्यम सतत कसा राहतो, सुप्तवत वर्तते, झोपलेल्या माणसासारखा राहतो. अर्थात त्या विषयाकडे धुंकूनही पाहत नाही, शब्दस्पर्श रूप रसगंध तिकडे. स भिक्षू असा जो संन्यासी, त्याला म्हटलं आहे मुग्ध उच्यते, त्याला मुग्ध म्हणायचं आहे की नाही. मूढ पुरुषाप्रमाणे त्याचं आचरण, मूढ नाही आहे, त्याचा सारखा दिसतो. लागला अर्थ. चला, अर्थ यह, विषयों के समीप प्राप्त हुए जो सन्यासी समर्थ हुआ भी तथा सर्व इंद्रियों करके संपन्न हुआ भी, समर्थ आहे, सर्व इंद्रियाने पूर्ण आहे, तरी पण तीन विषयाविषयी प्रवृत्त होता नाही, त्या विषयाच्या सेवनामध्ये प्रवृत्त होत नाही. किंतु मग सुषुप्त पुरुष की न्यायी, झोपलेल्या माणसासारखा, जसं झोपलेला मनुष्य विषयाकडे प्रवृत्त होतो का, नाही होत. झोपेत असताना, जागा झाल्यावर भलं होईल पण झोपेत असताना होत नाही ना, त्याप्रमाणे सुषुप्त पुरुष की न्यायी
तीन विषयो ते उपराम रय आहे. उपराम राहतो, तटस्थ राहतो, अलग राहतो, त्याच्यापासून संबंध ठेवत नाही विषयाशी. ठीक आहे, उपराम रह है. सो संन्यासी मुक्त कया जाले है इति. अगला अर्थ, इस प्रकार अजीवत्वादिक षड धर्मों का अभ्यास करके, आतापर्यंत सांगितलेले जे अजीवत्वादिक 6 धर्म आहे त्यांचा अभ्यास केल्यानंतर अभ्यास करके पश्चात चिन्मात्र वासना का अभ्यास करे. अजून अभ्यास संपला नाही. बघा अभ्यास आहे की नाही. मनोनाश, वासनाक्षयाचा अभ्यास सांगितला, त्याच्यानंतर अजीवत्वादिकाचा अभ्यास सांगितला. मग अजीवत्वादिकाचा अभ्यास झाला याचा अर्थ पूर्ण झाला असं नाही, अजून एक राहिला आहे. कोणता? पुढं पश्चात चिन्मात्र वासना का अभ्यास करे. मग त्या महात्म्याने काय करावं? चिन्मात्र वासनेचा अभ्यास करायचा. चिन्मात्र वासना म्हणजे काय बरं? त्याचं स्पष्टीकरण करतात. तायह नाम रूपात्मक सर्व जगत चैतन्य विषय कल्पित होणे ते स्वतः सत्ता स्फुरणते रहित आहे. हे नाम रूपात्मक सर्व जगत, चैतन्य रूप जो आत्मा मी, त्या माझ्या ठिकाणी कल्पित असल्यामुळे हे समस्त जगत सत्ता स्वतः, त्याच्या ठिकाणी सत्ता स्फूर्ती काही नाही, स्वतः सत्ता स्फुरणते रहित है. याते म्हणून ता अधिष्ठान चैतन्य के सत्ता स्फुरण पूर्वकही ता जगत का सत्ता स्फुरण होवे. अधिष्ठान रूप जे चैतन्य आहे ब्रह्म, त्याच्या सत्तेने, त्याच्या स्फुरणानेच या जगतामध्ये सत्ता आणि स्फुरण दिसत आहे. सत्ता म्हणजे आहे, स्फुरण म्हणजे भासणं. हे जगत भासत आहे, सत्ता रूपाने दिसत आहे. ता जगत का सत्ता स्फुरण होवे है. इस प्रकार जगत विषय, जगताच्या बाबतीत नाम रूप दोनों अंशों को, नाम रूपात्मक दोन्ही अंशों को मिथ्यात्व निश्चय ते. नाम रूप या दोन्ही अंशाच्या बाबतीत काय करायचा? मिथ्यात्व निश्चय. मिथ्यात्व निश्चय ते उपेक्षा करके, नाम रूपाची उपेक्षा करायची. आणि मग सर्वत्र परिपूर्ण अस्ति भाती प्रिय रूप सच्चित आनंद स्वरूप अधिष्ठान चैतन्यमय, सर्व जग ओतप्रोत भरलेला मीच चैतन्य रूप आत्मा आहे. या प्रकार की जा निरंतर भावना, अशा प्रकारची जी निरंतर सतत भावना आहे ना, ताका नाम चिन्मात्र वासना. यालाच म्हणायचं काय? चिन्मात्र वासना है. लागला अर्थ. सा चिन्मात्र वासना भी 2 प्रकार की होवे है. ती चिन्मात्र वासना देखील 2 प्रकारची आहे. कोणतीचे 2 प्रकार आहे त्याचा, ह्या गोष्टीचा सर्व विस्तार नंतर करू. बस. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.